राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची हा महत्त्वाचा विषय आहे। हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याच्यावरती विचार केला पाहिजे, देश पातळीवरही विचार झाला पाहिजे। केंद्राचे आणि राज्याचे निकष जे विमा कंपन्यांकडून जे लावलेले असतात त्यामध्ये प्रामुख्याने पीक विमा मिळताना अनेक प्रकारचे निकष लावून वेगवेगळ्या ट्रिगरचा वापर केला जातो। खर्च हा जवळपास द्राक्ष उत्पादकाला 2 लाखापासून तर 2.5 लाखापर्यंत एका एकराला येत असतो, परंतु निकष असे लावलेले असतात त्याचं जे मूळ प्रत्यक्ष उत्पन्न जर का बघितलं ते 5 ते 6 लाखापर्यंत त्याला एकरी उत्पन्न मिळत असतं, पण निकषामुळे त्याला फार तुटपुंजी अमाऊंट मिळते। बऱ्याचदा त्या निकषांमध्ये शेतकरी बसतच नाही। या निकषांमध्ये कुठेतरी बदल केला पाहिजे। या दृष्टिकोनातून कृषी मंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासोबत चर्चा करून केंद्राकडे या बाबतीमध्ये एक कमिटी स्थापन केली पाहिजे आणि केंद्राकडे त्याची डिमांड करून या निकषामध्ये बदल करण्यासाठी प्रयत्न केले जातील। नाही, नाशिक जिल्हा असेल किंवा जळगाव जिल्हा असेल, या 2 जिल्ह्यांमध्ये फळ पिकाच्या बाबतीमध्ये प्रामुख्याने नुकसान झालेलं आहे। आणि फळ पीक जर का म्हटलं तर त्याला नुकसानासाठी मी सुरुवातीला बोललो की विम्याचे निकष बदलले पाहिजे आणि विम्यामध्ये कुठेतरी इम्प्रूव्ह केलं पाहिजे। खास पॅकेजच्या बाबतीत जर का विचार केला तर हा राज्य मंत्रिमंडळासमोर विषय मांडला जाईल। राज्य मंत्रिमंडळासमोर वस्तुस्थिती मांडली जाईल, आपल्याला लागणारा खर्च किती तो कॅल्क्युलेट केला जाईल आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निर्णय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख मुख्यमंत्रीच घेऊ शकतात। माझ्या स्तरावरचा विषय नाही तो। सर, राज्याच्या अनेक भागात काल देखील पाऊस झालेला आहे, एकूण राज्याची परिस्थिती काय सांगते? नाही, राज्यामध्ये परिस्थिती जर का बघितली तर 3 दिवसापासून पावसाचं 4 दिवसापासून जो काय ऑरेंज अलर्ट घोषित केला गेला होता त्यात प्रामुख्याने जालना जिल्हा असेल, हिंगोली जिल्हा असेल, नंदुरबार जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, जळगाव जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल। मी सगळ्या जिल्ह्यांची नावं घेत नाही, परंतु राज्यातल्या सगळ्या कलेक्टरांना कालच सूचना दिल्या गेलेल्या आहेत की काही ठिकाणी कापसाचं नुकसान झालं असेल, काही ठिकाणी मक्याचं नुकसान झालं असेल। अनेक पिकं जे असतील त्या पिकांचं वस्तुस्थिती बघून पंचनामे तात्काळ करावे आणि राज्य सरकारकडे अंतिम अहवाल हा ताबडतोब पाठवावा। अंतिम अहवाल प्राप्त झाल्यानंतर आपल्याला शेतकऱ्याला कुठेतरी दिलासा देता येऊ शकतो। यावेळेला देखील ही जी नुकसान झाली आहे यामध्ये असा पद्धतीचा काही निर्णय एका निकषानुसार द्यायचं जर का वेळ आली तर ते माझ्या स्तरावरती माझ्या विभागावरती होत असतं, पण निकषाच्या बाहेर खास बाब म्हणून जर का आपल्याला काही घोषणा करायच्या असतील तर सर्वस्वी अधिकार हा मंत्रिमंडळाचा असतो, मुख्यमंत्र्यांचा असतो। एकदा त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर कदाचित येणाऱ्या काळामध्ये परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन सरकार शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहील एवढंच मी आश्वासित करतो। नाशिक जिल्ह्यामध्ये द्राक्ष बागांसाठी निकष बदलण्याची गरज असं वाटतं आपल्याला? कसले निकष? एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे कारण एसडीआरएफ आणि एनडीआरएफचे निकष मागच्या कालावधीमध्ये सरकारने बदललेले आहेत, पण त्याच्यानेच फक्त नुकसान भरपाई होऊ शकते असं होऊ शकत नाही। शेतकऱ्याला फार मोठ्या प्रमाणावरती कर्ज आहे। शेतकऱ्याला जो खर्च असतो त्या खर्चाच्या बाबतीत विचार केला तर आज जी काही मला परिस्थिती समोर दिसते, कोणाच्या मुलाचे लग्न असेल, कोणाच्या मुलींचे लग्न असतील, शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेले असतील तर या शिक्षणासाठी पोरं बाहेर गेलेल्या मुलांसाठी त्यांना फीजचा काय प्रॉब्लेम असेल, आज संध्याकाळपासनं 2-2, 3-3 दिवसापासून या घरातले लोक जेवलेले सुद्धा नसतील। उद्या किराणा पुढच्या महिन्यामध्ये आणायचा कसा हा एक प्रश्न निर्माण झाला असेल। पुढचं वर्षभर समजा मजुरांना आपल्याला वागून न्यायचं असेल, त्यांना जर का सांभाळायचं असेल, त्या मजुरांच्या मजुरीच्या बाबतीतला मोठा प्रश्न आहे। आज शेतकऱ्याच्या खिशामध्ये पैसा नाही आहे आणि मात्र आभाळ मोठं कोसळलेलं आहे, याच्यावर मार्ग काढणं गरजेचं आहे। राज्यभरात आणि एसडीआरएफ आणि एनडीआरएफच्या निकषानुसार मदत फक्त केली जाते, नुकसान भरपाई ही विम्याकडूनच मिळत असते। एनडीआरएफ एसडीआरएफ फक्त आज जगण्यापुरती आपल्याला मदत करतं, पण जर का शेतकऱ्याचं खरं नुकसान भरपाई मिळू शकत असेल तर ती विम्यातूनच प्राप्त होऊ शकते। आपण एक खास बाब म्हणून पॅकेज जर का डिक्लेअर केलं तर कर्जाच्या बाबतीमध्ये सवलती देता येऊ शकतात किंवा अन्य कुठल्या सवलती असतील, विजेच्या बाबतीत सवलती असतील तर त्या सवलती असतील किंवा महसूलचा रेव्हेन्यू जो असेल तो माफ करण्याच्या संदर्भातल्या ह्या असतील, सवलती असतील, पण त्या सवलतींपेक्षा आपल्याला पीक विम्यावरतीच त्यांचं नुकसानाची भरपाई त्यात मिळू शकते। मदत एनडीआरएफ आणि एसडीआरएफ यांचे जे निकष ठरलेले असतात, एनडीआरएफचे निकष हे संपलेले आहेत, एसडीआरएफच्याच निकषानुसार ही मदत करता येऊ शकते, पण
खास बाब म्हणून आपण काही करू शकतो का याच्यावर विचार करू आपण. गेल्यावेळी मुख्यमंत्री सरकारचे या दोन्ही तिन्ही गोष्टी, कर्जमाफीचा विषय असेल, विजेच्या बाबतीमध्ये असेल किंवा त्यांना लागलेला खर्च असेल, या तिन्ही चारी गोष्टी ज्या असतात त्या सगळ्या जोपर्यंत अंतिम अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत मंत्रिमंडळासमोर आपण काय घेऊन जावं हा एक प्रश्न निर्माण होईल. म्हणून अंतिम अहवाल आल्यानंतर राज्य मंत्रिमंडळासमोर हा विषय मांडला जाईल आणि मंत्रिमंडळाने एक निर्णय जर घ्यायचा आपण प्रयत्न करू की काही वेगळं पॅकेज देता येऊ शकतं का, या बाबतीमध्ये मंत्रिमंडळासमोर मी तो विषय मांडेल. एनएसएनसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक.